नमस्कार, मी प्राची साळुंखे. पॉझिटिव्ह न्यूज या आमच्या खास शोमध्ये आपलं स्वागत. कोरोनाचं संकट येऊन 1.5 वर्ष होत आले. खूप काही हिरावून नेणाऱ्या या संकट काळात जगण्याचं बळ देणाऱ्या सकारात्मक बातम्याही आणि घटनाही घडतायत आणि अशा सकारात्मक बातम्या आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. चला तर मग बघूयात जगण्याची उमेद देणाऱ्या पॉझिटिव्ह न्यूज. तर आपण पाहतोय लॉकडाऊनमुळे अनेकांची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे त्यांना मदतीचा हात देण्यासाठी कित्येक नागरिक आणि संस्था समोर येताना पाहायला मिळतात. पुण्यातल्या पालिकेच्या 9 शाळांमधील 300 विद्यार्थ्यांना मदत केली जाते आणि तसंच ज्या मुलांचे पालक घर कामगार आहेत त्यांची नोंदणी करून सरकारी भत्ता मिळवण्यासाठी पाठपुरावा देखील केला जातोय. पाहूयात. पालिकेच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना महिनाभर पुरेल इतक्या धान्याची किट दिली जात आहेत. संत नामदेव शाळेतली ही दृश्य बोलकी आहेत. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे शाळा बंद आहेत. गरीब विद्यार्थी-विद्यार्थिनी यांना स्मार्टफोन, लॅपटॉप नसल्यामुळे ऑनलाईन शिक्षण घेण्यात सुद्धा अडचणी येत आहेत. तर घरकामगार असलेल्या पालकांचं कामही थांबलंय किंवा कमी झालंय. या सगळ्या समस्या लक्षात घेऊन स्त्रीमुक्ती संघटनेकडून पालिकेच्या 9 शाळांमधली आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना ही मदत दिली जाते. संकटाच्या काळात त्यांना मिळणारी ही मदत अतिशय मोलाची आहे. यासोबतच ज्या विद्यार्थ्यांचे पालक घर कामगार आहेत त्यांची नोंदणी केली जाते. ही नोंदणी करून त्यांना सरकारचा 1,500 भत्ता मिळावा यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे. या विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक आणि शैक्षणिक समस्यांचं निराकरण करण्यासाठी समुपदेशन करण्याचं महत्त्वाचं काम स्त्रीमुक्ती संघटनेकडून सुरू आहे. यामुळे विद्यार्थी आणि पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. स्त्रीमुक्ती संघटनाकडे एकूण 9 शाळा आहेत. त्या 9 शाळांमध्ये आम्ही काउन्सिलिंग सेंटर चालवतो. पालकांनाही काउन्सिलिंग केलं जातं, मुलांनाही काउन्सिलिंग केलं जातं, मुलींनाही काउन्सिलिंग केलं जातं. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या जातात, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या जातात. की घरकाम मोलकरणी संघटना आहेत, त्यांना 1,500 रुपये भत्ता देण्याचं जे ठरवलं आहे तशाही पालकांना आम्ही फोनद्वारे त्यांचं घरकाम ज्या सुटले, काम नाही आहे तर सुटले, त्या पालकांचा आम्ही स्वतः फॉर्म भरून घेत आहोत. आमची काउन्सिलर आहे वैशाली म्हणून, ती स्वतः फॉर्म भरून घेते. आम्ही पालकांना इथे बोलवतो, सगळे डॉक्युमेंट लागणारे त्या सकट आम्ही बोलवतो. पालकांची सही वगैरे घेऊन आम्ही स्वतः फॉर्म भरून आणि स्वतः श्रीमुक्ती संघटना तिथे जमा करते जाऊन. महानगरपालिकेच्या शाळांमध्ये काउन्सिलिंगचं आमच्या संस्थेकडून सेवा पुरवतो. ते पूर्णपणे मोफत आहे आणि मुलांचा वयोगट हा 8वी ते 10वी मधला वयोगट आहे. टीन एजमध्ये जे मुलांचे प्रॉब्लेम्स आहे त्या प्रॉब्लेमवरती आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो. जसं की लैंगिकता शिक्षण असेल, करिअर मार्गदर्शन असेल, कुटुंबाच्या काही समस्या असतील, नातेसंबंध असतील, ह्या प्रश्नांवरती आम्ही त्यांना काम करतो. त्याचबरोबर त्यांच्या पालकांचंही आम्ही संभाषण करतो. म्हणजे काही पालक आपले असे आहेत की मायग्रेंट आहेत, म्हणजे ते मूळ गावावरून इथे कामासाठी आलेले आहेत. त्यांच्याही बऱ्याचशा समस्या असतात. स्त्रीमुक्ती संघटनेच्या उपक्रमामुळे विद्यार्थी आणि पालकांना दिलासा मिळाला. त्यांच्या समस्यांवर नेमका उपाय केला जातोय. समुपदेशनामुळे त्यांना मानसिक आधार मिळतोय, तर धान्याच्या किटमुळे त्यांची उपासमार सुद्धा टळली आहे. आता लॉकडाऊन आहे म्हणून घरात सगळे कामे बिमे सगळं बंद होत्या. घरात पालकांचं सगळं काम बिम सगळं बंद होतं, तर पालक पण घरी होते म्हणून आमचं राशन बिशनचं ते प्रॉब्लेम होतं. म्हणून आम्हाला स्वप्नाली ताईंनी आम्हाला फोन केला आणि ते म्हणले तुम्हाला असं अडचण आहे, म्हणून त्यांनी आम्हाला इथं बोलून ते आम्हाला इथं राशन देतात. ते मला ना खूप काही झालं. माझ्या मनात जे काही होतं ना, मी त्यांच्यासोबत मन मोकळं करते. आणि ऑनलाईन शिक्षण बरं वाटते तुला का शाळेतलं शिक्षण? नाही, दोन्ही शिक्षण बरं वाटतं. पण हो, मुलांचं पण कसं आहे, शाळा बंद असल्यामुळं ह्यांनी पण घडी घडी कॉल करून मुलांचं पण सहकार्य करतात. आम्हाला पण समजवते ती की मुलांच्या शिक्षणाबद्दल हे ते. पण अशी पण काय आमची समस्या असेल तर त्यांनी कॉलवरती हल करतात येते. दुसरं पण काय असं पर्सनल पण आपलं घरचं असेल तरी पण येते.
पण मुलांचं जरा कसं आहे शिक्षणाचं हे ते आणि हे कामाचं पण जरा फरक पडलाय कोरोनामुळे हे ते असंच आहे. कोरोनामध्ये आमचं तर खूपच बिकट परिस्थिती आहे. आमच्या आधीच घरात परिस्थिती बिकट आहे. त्यामध्ये माझी कामं बंद झाली होती. मालक तर सध्याला कामं काहीच करत नाही आणि जरा राशन इकडे तिकडे थोडंफार मिळालं म्हणून आम्ही नुसती पळापळी करत होतो, पण आम्हाला कुठं काही मिळालंच नाही. आता या ताईंनी आम्हाला फोन करून सांगितलं, त्यामुळे यांच्याकडनं थोडे हातभार आम्हाला झाला, त्यामुळे मी त्यांचे आभारी आहे. पालिकांच्या शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी हे बहुतांशी झोपडपट्टीत राहणारे आहेत. मात्र त्यांची शिक्षणाची भूक आणि आस मोठी आहे. पालकांना सुद्धा त्यांच्या मुलांना चांगलं शिक्षण द्यायचं आहे, तर मुलं बालकामगार होऊ नयेत आणि मुलींचे बालविवाह होऊ नयेत यासाठी स्त्रीमुक्ती संघटनेचं हे काम समाजाला उपयोगी पडतंय. विद्यार्थ्यांची जिद्द आणि स्त्रीमुक्ती संघटनेच्या कार्यामुळे भविष्यात ही मुलं उत्तम शिक्षण घेतील आणि समाजाला नवी दिशा देतील अशी अपेक्षा आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह अद्वैत मेहता, न्यूज 18 लोकमत, पुणे. कोरोनाच्या काळात आपल्या जीवाची बाजी लावून कठोरपणे कर्तव्य बजावणाऱ्या पिंपरी चिंचवडमधील पोलीस कर्मचाऱ्यांनी गरजूंना धान्य वाटप केलंय. पोलिसांनी त्यांच्या कृतीतून खाकी वर्दीतली संवेदनशीलता दाखवून दिली आहे. कोरोनामुळे काही नागरिकांची उपासमार होत असल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवण्यात आली आहे. आणि विशेष म्हणजे हे कर्मचारी मागील 26 वर्षांपासून सामाजिक उपक्रम राबवत वर्षपूर्ती सोहळा साजरा करतायत. तर 1995च्या बॅचमधील हे सर्व कर्मचारी पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात कर्तव्य बजावत आहेत. आम्ही आता यावर्षी 26 वर्ष पूर्ण झाली 1/6/2021 रोजी. त्यामुळे सामाजिक बांधिलकी या दृष्टिकोनातून आम्हाला जे आमच्या कार्यात ज्या नजरचुकीने काही मदत करत असतात, रिक्षा चालक, काही कचरा विचक बायका असतात, काही अचानक आम्हाला मदत करत असतात. एखाद्या गुन्ह्याच्या संदर्भात आम्ही जेव्हा तपास करत असतो, त्या तपासाच्या दृष्टीने जेव्हा काही रिक्षा चालक, काही बायका, काही गरजू लोक आम्हाला जे मदत करत असतात, त्यांची आम्ही खूप ऋणी आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर आता पुन्हा मैदानं गजबजू लागली आहेत. शालेय विद्यार्थ्यांमधली मैदानांवरील ऊर्जा कायम राहावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याचा मोठा फायदा होऊ लागलाय. तर महाराष्ट्र खो खो असोसिएशननं जुन्नर तालुक्यातल्या खोडदमधल्या क्रीडा मंडळाच्या खेळाडूंचे फोटो प्रसिद्ध केलेत. खेळाडू आणि त्यांचे प्रशिक्षक कसून सराव करतात, पाहुयात याविषयीचा एक खास रिपोर्ट. सुरुवात केली आहे. मागच्या 1.5 वर्षांपासून कोरोनामुळे या खेळाडूंचा सराव थांबला होता. आता त्यांनी पुन्हा ग्राउंडवर सराव करण्यास सुरुवात केली आहे. तसाही या खेळाडूंचा थोडाफार सराव सुरू होताच. स्वतःमधली ऊर्जा खेळाडूंना स्वस्थ बसू देत नव्हती. कोरोनामुळे हे बंद झालेलं असलेलं देखील तरी मुलं एकमेकांच्या सहकार्याने घरी त्या संदर्भातले सगळे व्यायाम करत होते आणि त्यामुळे आता पुन्हा एकदा सगळं ओपन होत चाललेलं आहे. मैदानं सुरू झालीत म्हणून पुन्हा एकदा आमच्या या खेळाडूंनी मागील 2 दिवसापासून नियमितपणे प्रॅक्टिसला यायला सुरुवात केलेली आहे. खरं तर मागच्या काही दिवसात लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्र खो खो असोसिएशननी ऑनलाईन देखील काही शिबिरं घेतली होती आणि आमच्या काही उत्कृष्ट खेळाडूंची देखील त्यांनी दखल घेऊन त्यांचं त्या खेळाडूंमध्ये एक खेळाशी नाळ जोडलेली राहावी, त्यांना त्या खेळाबद्दलची आत्मीयता टिकून राहावी म्हणून त्यांनी उत्कृष्ट खेळाडूंचे फोटो देखील प्रसिद्ध केले, प्रशिक्षकांचे फोटो प्रसिद्ध केले. महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या पेजवर झळकल्यानं हे खेळाडू प्रसिद्धीच्या झोतात आलेत. लवकरच स्पर्धा सुरू होतील आणि त्यामध्ये चमकदार कामगिरी करू असा विश्वास या खेळाडूंनी व्यक्त केलाय. कोरोना काळात खेळाडू व्यायामापासून दूर जाऊ नयेत यासाठी महाराष्ट्र खो खो असोसिएशननं उत्कृष्ट खेळाडू, मार्गदर्शक, प्रशिक्षक पंच यांचे फोटो मागवले होते आणि त्यातील उत्कृष्ट सूर मारणे, पोल मारणे हे फोटो गुड मॉर्निंग या संकल्पनेच्या माध्यमातून राज्यभरात प्रसिद्ध केले. 8वीत शिकतो. गेल्या 4 वर्षापासून मी खो खो खेळतो. आमची टीम तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय आणि विभागस्तरीय या स्तरापर्यंत पोहोचलेली आहे. माझा 2 दिवसापूर्वी महाराष्ट्र खो खो असोसिएशनने फोटो प्रसिद्ध केले, याचा मला खूप आनंद झाला. आता लॉकडाऊन उठले, आमच्या खो खोच्या स्पर्धा कधी सुरू होतील याची आम्हाला आतुरता लागलेली आहे.
खूप अपेक्षा होती, म्हणजे इच्छा होती की लॉकडाऊन केव्हा संपेल, आम्ही केव्हा ग्राउंडवरती जाईल, नव्याने खेळ केव्हा चालू करेल. पण आता थोडंसं ओपन झालं आहे, तर आम्ही कालपासनं खूप प्रॅक्टिसला येतात. भरपूर जण येऊ लागलेत, तर भरपूर जण येऊ लागलेत. आम्हाला खूप इच्छा, म्हणजे खूप इच्छा आहे की आम्ही मोठ्या राज्य पातळीवर जाऊ, खूप प्रॅक्टिस करावं, नव्याने परत नव्या जोमाने परत प्रॅक्टिसला सगळे प्रयत्न करू. आम्ही मोठ्या राज्य पातळीवर जाण्याचा पण खूप प्रयत्न करू. खोडद क्रीडा मंडळानं कमी कालावधीत मोठी मजल मारली आहे. सलग 4 वर्ष शालेय जिल्हास्तरीय खो खो स्पर्धेत मुलींच्या गटात 2दा तृतीय क्रमांक, तर 14 आणि 18 तसंच खुल्या वयोगटात सलग 4 वर्ष पुणे जिल्हा निवड चाचणी स्पर्धेत सहभागी झाली आहे. फक्त 3 वर्षांमध्ये 6 राज्यस्तरीय खेळाडू घडवलेत. एक खेळाडू राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण पदक विजेताही ठरलाय. 2017 मध्ये ओंकार पानमंदनं कोल्हापूर मधल्या स्पर्धेत यश मिळवलं, तर 2018 मध्ये जळगाव मध्ये झालेल्या स्पर्धेत आकाश गायकवाड, सार्थक चौधरी, गौरी काळे यांनी चमकदार कामगिरी केली. धुळ्यात 2019 मध्ये झालेल्या स्पर्धेत सृष्टी गायकवाडनं यश मिळवलं होतं. आकाश गायकवाडनंही उत्तराखंडमधील स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर यश मिळवलंय. दररोजच्या सरावामुळे खोडदमधील खेळाडू राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. खेळाडूंचं आरोग्य सुदृढ राहावं यासाठी महाराष्ट्र खो खो असोसिएशननं हा उपक्रम सुरू ठेवलाय. त्यामुळे कोरोनाच्या खडतर काळातही आणि आता निर्बंध शिथिल झाल्यानंतरही हे खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत. जसं ऑनलाईन शिक्षण असतं त्याच पद्धतीने ही मुलं या सगळ्या गोष्टीचा सराव करत होती. आपल्याला माहिती आहे सगळ्या गोष्टी थांबलेल्या होत्या, पण शिक्षण थांबलेलं नव्हतं आणि त्यातच या मुलांनी प्रॅक्टिससुद्धा थांबवलेली नव्हती. आता पुन्हा एकदा ग्राउंड सुरू झाले आहेत आणि मुलं आपली प्रॅक्टिस करण्यात दंग आहेत. लवकरच हे सगळं मळब दूर होईल आणि या सगळ्या मुलांना आपल्याला पुन्हा एकदा वेगवेगळ्या स्पोर्टमध्ये भाग घेता येईल असं चित्र निर्माण झालं आहे. ही मुलं पुन्हा एकदा आपल्या शाळेच्या ग्राउंडवरती प्रॅक्टिस करून पुन्हा एकदा राज्य आणि देश लेवलला वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभागी होतील, हेच या निमित्ताने सांगावं लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट स्मिता शिंदेसह रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, जुन्नर, पुणे. इथं घेतो एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. तुम्ही पाहत राहा पॉझिटिव्ह न्यूज. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. पोलिसांनी ग्राम दत्तक योजनेच्या अंतर्गत दत्तक घेतलेल्या गावाचा पॅटर्न सध्या चर्चेत आलाय. रत्नागिरी जिल्ह्यातलं कोंडिवली हे गाव कोरोनाच्या काळात केलेल्या उपाययोजनांमुळे चर्चेत आलंय. 2 वर्षात कोंडिवलीमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण सापडलेला नाहीये. पाहूयात कोंडिवलीच्या पॅटर्नवरील हा स्पेशल रिपोर्ट. कोरोनामुक्त असलेलं हे कोंडिवली गाव. खेड शहरापासून 10 किलोमीटरवर असलेल्या या गावानं कोरोनाच्या दोन्ही लाटांमध्ये गावात संसर्गाचा प्रवेश होऊ दिला नाही. या कामामध्ये गावाला पोलीस आणि प्रशासनानं सर्वतोपरी सहकार्यही केलं. जिल्हा पोलीस दलाकडून गाव दत्तक घेतल्यानंतर गावात अनेक उपाययोजना करण्यात आल्या. सरकारनं दिलेल्या सर्व नियमांचं पालन करण्यात आलं. तर रत्नागिरी जिल्हा रेड झोनमध्ये असून जिल्ह्यामध्ये 4,500 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. खेड तालुक्यातही 500हून जास्त कोरोनाबाधित आहेत. असं असतानाही कोंडिवली गावानं कोरोनाला रोखण्यामध्ये मोठं यश मिळवलंय. आम्ही गाडी फिरवली गावामध्ये, कोणी बाहेर पडू नये. त्याच्यानंतर आम्ही सॅनिटायझर वाटप केले, मास्क वाटप केले, साबण वाटप केले आणि कृती दलामार्फत आम्ही गावाची तपासणी केली. त्याच्यामुळे आम्हाला लवकर खबर भेटत होती. कोंडिवली गावची लोकसंख्या 1173 आहे आणि गेल्या वर्षी आणि यावर्षी जे शासनाने नियम दिलेले होते ते आम्ही व्यवस्थित काटेकोरपणे पालन केलं. गावात जे वाडी कृती दल, ग्राम कृती दल यांनी
खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलं. सॅनिटायझरचा वापर, फवारणी हे योग्य प्रकारे केली. बाहेरून लोक यायचे, त्यांचे आम्ही इथे जे रिकामं घर असेल त्या घरामध्ये, शाळेमध्ये अशा पद्धतीने त्यांची व्यवस्था केलेली. कोंडिवली गाव निसर्गाच्या कुशीत खाडीपट्टा विभागात वसलेला आहे. मात्र गेल्या वर्षी कोरोनामुळे गावात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं होतं. त्यामुळे सर्व गावानं एकत्र येऊन नियमावली तयार केली. त्यासाठी ग्रामसभेत ठराव करण्यात आला. गावाला कोरोनापासून सुरक्षित ठेवण्यासंदर्भात नियमावली तयार केली. सरकारनं जारी केलेल्या नियमावलीचं काटेकोरपणे पालन केलं जाऊ लागलं. गावात बाहेरून येणाऱ्यांना नियम बंधनकारक होते. सणासाठी मुंबई पुण्याहून येणाऱ्या गावातल्या चाकरमान्यांना 10 दिवसांचं क्वारंटाईन सक्तीचं होतं. त्यासाठी गावातल्या शाळेत क्वारंटाईनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. त्यानंतरच त्यांना गावात प्रवेश दिला जात होता. गावात मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर सक्तीचा करण्यात आला. गावात वेळोवेळेला निर्जंतुकीकरण केलं जात होतं. आरोग्याच्या बाबतीत कसलीही हयगय गावात खपवून घेतली जात नव्हती. पण गावामध्ये जे लोक हे आहेत, म्हणजे कोरोनाचे, त्यांना आम्ही सगळे गावात एक कृती दलातून सरकारी यंत्रणापासून सर्वांनी एका ठिकाणी येऊन आणि आम्ही एक ठिकाणी एक गट्टा बसून सर्वांनी एक मिटिंग घेऊन सर्वांनी अशी व्यवस्था केली की गावातील प्रत्येक नागरिकांना सुरक्षित राहण्याच्या दृष्टिकोनातून कसं मार्गदर्शन करता येईल ते केलेलं. त्याच्यामुळे गावातील सर्व नागरिक सुरक्षित राहिले आणि जे काही इकडे तिकडे फिरत होते त्यांनाही आम्ही सांगितलं की बाबांनो, तुम्ही जरी इकडे ते फिरत नाही, कोरोनाच्या महामारीमुळे जर एकाला जर लागण झाली तर इतर लोकांना लागण होईल आणि त्याच्यामध्ये गाव आपलं अडचणीत येईल. ह्या दृष्टिकोनातून प्रशासनाच्या माध्यमातून प्रशासनाने जे नियम आपल्यासाठी दिलेले आहेत ते आपण तंतोतंत राबवले पाहिजेत. आणि प्रत्येक पोलीस स्टेशन, म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 18 पोलीस स्टेशन आहेत आणि 18 इंचार्जनी प्रत्येकाने एक गाव दत्तक घेतलेलं आहे. त्या अनुषंगानेच मी खेडमधील कोंडिवली हे गाव दत्तक घेतलेले असून दत्तक घेतलेल्या गावामध्ये गावातील सर्व लोकांची OTP म्हणजे ऑक्सिजन, टेम्परेचर आणि पल्स रेट हे रोजचे रोज चेक केले जाते. आणि त्यातून जर कोणी आजारी असेल किंवा ऑक्सिजन किंवा टेम्परेचर जास्त असेल, ऑक्सिजन आणि पल्स रेट हे नियमित स्वरूपात नसेल तर त्यांची टेस्ट केली जाते. कोरोनाचा संसर्ग वेगानं पसरतो. मात्र योग्य ती खबरदारी आणि नियमांचं जर पालन केलं तर कोरोनाचा संसर्ग रोखता येतो. कोंडिवली गावानं हेच त्यांच्या कृतीतून दाखवून दिलंय. रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाकडून हे गाव जे आहे हे ग्राम दत्तक योजनेअंतर्गत दत्तक घेतलेले आहे आणि या गावामध्ये अजूनही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये किंवा होऊ नये म्हणून या गावामध्ये घरपट आजही तपासण्या केल्या जातात. आजसुद्धा या गावामध्ये सॅनिटायझर असेल, मास्क असेल, याचं सोशल डिस्टन्सिंग असेल आणि शासनाने वेळोवेळी घालून दिलेल्या नियमांचे जे पालन आहे हे तंतोतंत केलं जातं. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधलं कोंडिवली हे गाव एक आदर्श गाव आणि एक वेगळा पॅटर्न या गावचा या ठिकाणी पाहायला मिळते. चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खेड, रत्नागिरी. आणि यासोबतच पॉझिटिव्ह न्यूजमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. मात्र तुम्ही बातम्यांचे सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो मित्रांनो, कोरोनाच्या या वाईट काळात स्वतःची काळजी घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणूनच आम्ही परत तुम्हाला आवाहन करतोय की शासनाने आखून दिलेल्या सर्व नियमांचं पालन करा. घरातून बाहेर पडताना मास्क लावा. मास्क लावायचा म्हणून लावू नका किंवा दंड भरावा लागेल म्हणून देखील मास्क लावू नका. तर कोरोना संपलेला नाही आहे म्हणून मास्क लावायचा आहे हे लक्षात ठेवा. नाक आणि तोंड व्यवस्थित झाकलं गेलंय का हे नक्की तपासून पहा आणि स्वतःची काळजी घ्या. नमस्कार.